भगवंताची भक्ती असो वा ज्ञानमार्गातील साधना, दोन्ही मार्गाचे साध्य आणि साधन एकच आहे. भगवंताचे अखंड स्मरण करणे आणि त्या अनुसंधानात राहणे. भगवंताची कृपा आपल्यावर सदैव आहे याची जाणीव होऊनही त्याचे सतत स्मरण ठेवणे आपल्यासाठी कठीण होते. आणि ते सोपे व्हावे म्हणूनच की काय, पण बहुतेक लहानपणी त्याच करता आपल्यावरती संस्काराचा वर्षाव केला जातो. सकाळी उठल्यावर कराग्रे म्हणा, जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी, आंघोळीच्या वेळी काही अथर्व शीर्ष, संध्याकाळी रामरक्षा. तर याशिवाय मराठी शाळेमध्ये भगवद्गीता, मनाचे श्लोक असे अनेक संस्कृत श्लोक मी शिकले आणि आपण सगळे शिकत असतो. पण बहुतेक वेळी त्याचा अर्थ समजलेला नसतो आणि तो अर्थ न समजता ते केवळ यांत्रिकपणे म्हणले गेल्याने त्याची गोडी लागत नाही आणि हळूहळू संस्कार पुसट होत जातात. आणि मग भगवंताची आठवणही नकळत कमी होत जाते. पुढे आपली मुले झाली की त्यांच्यावर संस्कार करावे म्हणून परत आईला विचारणे, गुगल करून अर्थ शोधणे, अशी धडपड सुरू होते. अर्थ कळल्यावर आपण काय सोडून दिलं याची थोडी खंतही वाटते. पण आता ते सगळे सवयीचे नसल्याने परत आपल्या दिवसाचा भाग म्हणून आयुष्यात आणणे कठीण वाटते. अशा वेळी संतांच्या सहवासाचे महत्व वारंवार आपण ऐकतो. पण तो योगही फार पुण्य करूनच मिळतो. त्यामुळे अगदी क्वचितच असे घडते. असा माझा प्रयत्न चालू असताना दोन साध्या आणि अगदी गंमतशीर घटना घडल्या आणि भगवंताचे स्मरण करणं माझ्याकरता सोपं करून गेल्या. त्याचं असं झालं की भारतातून आलेल्या आईला घेऊन आम्ही पहिल्यांदाच जवळच्या वॉलमार्ट मध्ये गेलो. दाराजवळ येताच आपोआप काचेचे दार उघडले. त्या क्षणी आईच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि आनंद उमटला. आई हसत म्हणाली, "अगं, वसुदेवानी जेव्हा श्रीकृष्णाला टोपलीत घालून कंसाच्या कारागृहाच्या दाराशी आणले ना, तेव्हा दारं आपोआप उघडली होती. असेच असतील नाही?" त्या क्षणात तिच्या मनात भगवंताचा जन्म, त्याची लीला जिवंत झाली. आपोआप उघडणारे दार जे वाचले ते प्रत्यक्ष आज ती बघत होती. त्यानंतर जवळजवळ 3 महिने जेव्हा जेव्हा दुकानाच्या स्वयंचलित दारातून आम्ही आत गेलो, तेव्हा प्रत्येक वेळी आईचा प्रसन्न चेहरा मी आवर्जून बघायचे आणि प्रत्येक वेळी तिच्या आणि माझ्या अंतःकरणात कृष्ण जन्म व्हायचा. ती भारतात परत गेल्यावरही कित्येक वर्ष दुकानाचे दार ओलांडताना तिचे बोल आठवायचे आणि मी कारागृहातील कृष्ण घेऊन दार ओलांडायचे. तशीच आणखीन एक अजून गंमतशीर घटना तेव्हा घडली. आईला येऊन जेमतेम 2-3 महिने झाले होते. एकदा बाहेर खूप बर्फ पडला. खिडकीतून आम्ही पांढरे बर्फाचे ते सौंदर्य बघत बसलो होतो. आईला मात्र बाहेर जाऊन बर्फ पाहण्याची खूप उत्सुकता होती. मला लहान बाळ असल्याने मला तिच्याबरोबर बाहेर जाता येत नव्हतं आणि थंडीचा त्रास, अनोळखी देश या काळजीने मला तिलाही बाहेर पाठवता येत नव्हतं. पण तिची उत्सुकता पाहून शेवटी नाईलाजाने मी तिला म्हणलं, "ठीक आहे, तू जा." मी खिडकीतून तिच्याकडे बघत बसले. दूर मुले स्नो स्नोमॅन वगैरे करत होती. आपल्या अपार्टमेंट समोर एक मोठं मोकळं मैदान होतं आणि त्या जागेत मला आईने खूप बर्फ गोळा करताना आई दिसली. मला गंमत वाटली. मला वाटलं आता तिचा स्नोमॅनही बघूया. पण हळूहळू तिने महादेवाची एक मोठी पिंड तयार केली. इतकी सुंदर आणि भव्य पिंड पाहून मला आश्चर्य आणि आनंद दोन्ही खूप झाले. आईच्या चेहऱ्यावरती समाधान होते. मग आई वर आली. आई म्हणाली, "अगं, उत्तरेकडील देवळात अशीच बर्फाची पिंड आहे म्हणे. आपल्याला कुठे जाणं होतं, म्हणून बर्फ बघून महादेवाची पिंड करावी वाटली." आम्ही रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या महादेवाचे भक्तिभावाने दर्शन घेत होतो आणि तब्बल महिनाभर ती पिंड कोणीही हलवली नाही किंवा मोडली नाही. हवामानही असे होते की ती लवकर वितळलीही नाही. आईच्या भोळ्या भाविक कृतीत भगवंताचे स्मरण सतत असायचे आणि तिच्या बरोबर मलाही त्याच्या स्मरणाचा आनंद मिळत होता. पुढेही अजून बरेच साधक आयुष्यात आले आणि अनेक प्रसंगातून भगवंत पाहायला शिकून गेले. पण या दोन घटना मनाच्या कोपऱ्यात कायम जागा करून राहिल्या. नमस्कार. ग्रेट ग्रेट व्हेरी नाईस व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. अप्रतिम. खूप धन्यवाद.
आणि आईच्या आठवणी येतात, पण तू हम्म. वेगळ्या रूपाने आम्हाला सगळं सांगितलं. बरोबर. खरंच आहे, व्हेरी नाईस, स्मरणीय. नाईस नाईस. मी एक एक सांगू इच्छिते, एक वचन आठवलं की जे जे पाहिले भूत ते ते मानी भगवंत, अशी त्या आईची अवस्था असली पाहिजे. आणि ते तुमच्यातही सगळं झिरपलंय खूप चांगल्या पद्धतीने, आणि त्याचा हा आविष्कार आहे असं मला एक आई म्हणून सांगावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. आज व्हेरी आहे ट्रू, आई व्हेरी आई ट्रू. आणि माझे सासू सासरे दोघही आहेत. हम्म. त्यामुळे मला त्यांना खूप आनंद होत असेल आता. हो, खरंय.